आम्ही 100% गॅरंटी देतो का विवेकदादाच येतील. पंडितदादाचं काम चांगलं आहे. विवेकदादा वशे पाटील विवेकदादाचं काम करायचं. विवेकदादांनी 90% काम केले आमचं. बहुतेक विवेक वळसे पाटलांना फायदा होईल. वळसे पाटलांनी केले आमचे काम. कशी वाटते तुम्हाला तुमच्या एरियातून कसं काय समर्थन कोणाला भेटेल? विवेकदादा विवेकदादा बाकी सगळं कोणी काय केलं. दादा तुम्हाला काय वाटतं? 100% विवेकदादा वशे विवेकदादाचं कोण? विवेकदादा वशे पाटील. नमस्कार, स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी संतोष. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावरच आलेले आहेत. दिवस राहिले थोडे, अजून नॉमिनेशन भरायचे 21 तारखेपर्यंत मुदत आहे. आता जिकडे तिकडे कार्यकर्त्यांचे बघत असेल उमेदवारांच्या धावपळी चालू आहे आणि आपण लाखनगाव या ठिकाणी आलेलो आहे. लाखनगाव या ठिकाणी आपण सकाळी सुद्धा आलो होतो, पण आपल्याला काय गावामध्ये शेतकरी वर्ग असल्यामुळे हे कामाला इकडे तिकडे शेतीमध्ये जात असतात, त्याच्यामुळे आपल्याला काय जनतेचा प्रतिसाद घेता आलं. आणि आता आपण लाखनगाव गवाळीमाळा या ठिकाणी आलो आणि गवाळीमाळ्यामध्ये सकाळी सुद्धा आपण येऊन गेलो होतो, पण इथं काय कोणी दिसलं नाही. पण असं आम्हाला कळालं का संध्याकाळी 8 वाजता दूध डेअरीवरती माणसं दूध घालायला येत असतात. म्हणून आपण त्यांच्याशी थोडं या निवडणुकीबद्दल जनतेची प्रतिक्रिया काय, त्यांच्या मनातला आवडता नेता कोणता, आता ही निवडणूक रंगतदार होणार आणि नक्की गुलाल कोणावरती उधळणार हे आपण जनतेकडून प्रत्यक्षात आपण ऐकून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आज जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्यात. तुमच्या गावामध्ये कसं काय वाटतं? जिल्हा परिषद मागचे तुमच्या गावामधून जिल्हा परिषद कोण निवडून आलं होतं मागच्या टायमाला? मागच्या टायमाला नाही सांगता माहित नाहीत. विवेकदादा वर्ष निवडून आले होते. आता या टायमाला विवेकदादा वळसे पाटील निवडून येतील तुमच्या गावातून. कसं काय समर्थन? एकीकडे अरुण भाऊ गिरे आहेत. नाही विवेकदादा देतील. काय झालं, आमची परिस्थिती आहे ना, रस्त्याच्या अडचण फार होती, ती त्यांनी थोडी मार्गाला लावली ती, आणि लाईटीची अडचण होती ती पण मार्गाला लावली. त्याच्यामुळे आम्ही 100% गॅरंटी देतो का विवेकदादाच येतील म्हणून. म्हणजे लाईटीचा प्रश्न मार्गी लावला, म्हणजे नेमकं लाईटीचा काय प्रॉब्लेम होता तुमच्या? आमच्याकडे डीपी नव्हती आणि 3 फेज लाईट चालत नव्हती ना, त्याच्यामुळे खांबळे मिळवलेत, सहकार्य केले आम्हाला आणि मी 100% आता दादांनाच एक नंबर आणणार आहे. अजून कोणती कोणती कामं केली? रस्त्याचा प्रॉब्लेम होता, रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. अजून वस्तीवर त्या मंदिराच्या लाईटीचा प्रश्न होता, तोही सुटला आहे. म्हणजे कामं विवेकदादांनी केलेत का वळसे पाटलांनी केलेत? विवेकदादांनी आता सहकार्य केलं आम्हाला. सहकार्य केले. म्हणजे वळसे पाटलाच्या माध्यमातून विवेकदादांनी पाठपुरावा करून ही कामं मार्गी लावून घेतली. मार्गी लावले. म्हणजे या निवडणुकीमध्ये विवेकदादांना इकडून यश भेटेल असं तुम्हाला वाटतं? 100% भेटेल. आणि अरुण भाऊ गिरे त्यांनी पण त्यांच्या काळामध्ये कामं केलेली नाही का इकडं? झाली, पण थोडी झाली. थोडी झाली. हा. आणि आता या टायमाला जास्त कामं झाली. 100% जास्त. तरी अजून आपल्याकडे इथं डेअरीवरती. दादा नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच का? इथलेच. त्या गवाळीमाळ्यामध्ये काय कोणाच वाटते जिल्हा परिषदेमध्ये आता निवडणूक आली? एकीकडे अरुण भाऊ गिरे आहेत, एकीकडे विवेकदादा वळसे पाटील आहेत. तुमच्या गावामध्ये आता एक आजोबा म्हणत होते का वळसे पाटलांच्या माध्यमातून बरीचशी कामं झाली. का कोणती कामं झाली? वळसे पाटलांच्या माध्यमातून मंदिरासाठी निधी आला. किती निधी आला मंदिरासाठी? काहीतरी 20 लाख. 20 लाख. मंदिराचं काम चालू झालं? मंदिराचं काम झालंय पूर्ण झालं. हो. आम्हाला लाईटीचे डीपीचे काम केली त्यांनी, त्यानंतर रस्त्याचं काम केले. रस्ता कोणता आता हा पूर्ण झाला का? आणि हा तर पहिलाच होता ना रस्ता? नाही, फॉरेस्ट मधल्या रस्त्याचं, म्हणजे फॉरेस्ट मधून रस्ता नव्हता आम्हाला जायला, फॉरेस्ट मधून जायला. तर ती मंजुरी आणली. मग ते रस्त्याचं काम चालू आहे का पूर्ण झालं? नाही, करणार आहे चालू आता. मंजूर झाले? मंजूर झालं. अजून इकडचा हा रस्ता तुम्ही म्हणता छोटे छोटे वस्तीकडे जाणारे रस्ते केलेत साहेबांनी. साहेबांनी केले का विवेकदादांनी केले? साहेबांच्या माध्यमातूनच झाले ना ती. आपण म्हणजे साहेबांनी केलं म्हणजे त्याचं श्रेय विवेकदादांना त्याचा फायदा होईल या होणार ना, निवडणुकीमध्ये. 100% होणार. तरी बघा अजून या ठिकाणी दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथलेच का? गवाळीमाळा. गवळीमाळा. आता सकाळी आलो होतो आम्ही 11 वाजता, पण इथं काय कोणी आम्हाला माणसं दिसली नाही किंवा तिकडे दिसले ना. तर नक्की सकाळचं शेतीच्या कामासाठी जातात लोक इथे. हो. मग या टायमाला सगळी दूध घेऊन डेअरीवरती येतात. दूध घेऊन. मग तेच आम्हाला कळालं का संध्याकाळचं पब्लिक येत असतं दुधाला त्या टायमाला. तुम्हाला आता इथं जिल्हा परिषदेची निवडणूक आली. अरुण भाऊ एकीकडे आहेत, इच्छुक उमेदवार म्हणून रवींद्र वळसे पाटील यांचं सुद्धा नाव आहे आणि विवेकदादांचं नाव आहे.
ह्या ठिकाणी तुमच्या गव्हाळी माळ्यामध्ये काय वाटतं, कोणच काम चांगलं वाटेल तुम्हाला? बंटीदादाचं काम चांगलं आहे या मेळ्यामध्ये. विवेकदादा वशे पाटील हो, कामं केल्यात त्यांनी. भरपूर कामं केल्यात. आणि मागच्या टायमाला जर टर्म मध्ये ते जिल्हा परिषद उपाध्यक्ष होते त्या टायमाला काही कामं केली? त्या टायमाला पण कामं केली होती. आता 4 वर्ष निवडणुका नाही झाल्या जिल्हा परिषदेच्या, त्या टायमाला काही कामं झाली का रखडली होती अशीच? रखडलेली काय मार्गी लागली, काय रखडली होती. आता कोणती कोणती कामं मार्गी लागली तुमच्या? काही लाईटीचे कामं मार्गी लागली, रस्त्याची कामं मार्गी लागली. आमचा तिकडनं एक रस्ता नवीन मंजूर केलाय, आता त्याचं काम चालू आहे. फॉरेस्टचा. आता सगळीच जर आम्ही 2-3 जणांना विचारलं लाईटीचा प्रॉब्लेम, नक्की लाईटीचा प्रॉब्लेम होता काय? आमच्याकडे ना 2 तारी लाईट होती, 3 तारीची मागणी केलेली, पण ते पण बोलले पुरं करू, पण ते अजून होईल ते पण आता 3 पेज केलेली अजून नाही आमच्याकडे. आता किती किती पेज आहेत? 2 तारीचे अजून पण. मोटारी वगैरे चालतात? 2 तारी सिंगल फ्यूजच चालते, 3 फ्यूज नाही चालत. म्हणजे घरची गिरण वगैरे पहिली चालत नव्हती, आता चालते. हा, हे चालतं. म्हणजे कामं झाल्यात त्यांच्या माध्यमातून, वळसे पाटलांच्या माध्यमातून कामं झालेत मला. हो. मग आता नवीन चेहऱ्याला जर संधी भेटली, अरुण भाऊ गिरे, रवींद्र वळसे यांना जर संधी भेटली तर ही कामं करणार नाहीत का? काय आता पुढचं सांगता येते. म्हणजे एक अंदाज, आता निवडणुकीमुळे एक अंदाज जनतेचा कसं वाटतं का, हाय जुने तेच राहतील का नवीन यांना संधी भेटेल? नाही, एवढं नाही सांगता यायचं. अंदाज नाही, एवढं पुढचं काय सांगता. दादा तुम्हाला काय वाटतं, निवडणुकीमध्ये कोणाला फायदा होईल? अरुण भाऊ गिरे आहेत, रवींद्र वळसे आहेत, विवेकदादा वळसे पाटील आहेत. आताची परिस्थिती अशी आहे, जो समाजाची कामं करेल त्याचीच कामं म्हणजे नाही का समाज त्यांनाच मतदान करील. आता याच्या अगोदर आहे ना, आमच्या गव्हाळी माळ्याचा इतिहास असा आहे, ज्या टायमाला लाखनगावची ग्रामपंचायतीची स्थापना झाली त्या दिवसापासून फक्त आता लास्ट टाइम फक्त 6-7 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्याच वेळेस आमच्या वार्डामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य झालाय. आतापर्यंतच्या इतिहासात 35-40 वर्षात एकदाही राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही झाला. योगायोग असा का आमच्या आता हे आपल्या मागं इथं वळसे पाटलांची स्वतःची त्यांची जमीन आहे, त्यांचं त्यांची जमीन आहे, पण आम्ही आतापर्यंत शिवसेनेचं काम केलं. आता काय म्हणलं, शिवसेनेचं काम केलं तुम्ही? आतापर्यंत आम्ही विधानसभेलाही शिवसेनेचं काम केलं, लोकसभेलाही शिवसेनेचं काम केलं. आम्ही अरुणभाऊचं सुद्धा याच्या अगोदर ज्या टायमाला अरुणभाऊ जिल्हा परिषदला उभे होते त्याही टायमाला आम्ही अरुणभाऊंचं जिल्हा परिषद काम केलं, विधानसभेलाही काम केलं. पण वरच्या राजकारणामध्ये इतका चिवडा झालाय का त्यामुळे ना वर त्यांच्यामध्ये ते त्यांच्या लेवलला कॉम्प्रोमाइज होते, पण खाली हाल कोणचं होते, सामान्य कार्यकर्त्यांचं होते, सामान्य शेतकऱ्याचे होते. म्हणजे जी कामं होणार आहे ती रखडतात त्यांच्या गडबडीमुळे. आता आमच्या वस्तीवरती ना लाईटचा इतका मोठा प्रॉब्लेम होता की कोणाच्या कडबाकुटी चालत नव्हती. आता आपला हा व्यवसाय इथे आम्ही दूध घाला येतो, कडबाकुटी सुद्धा चालत नव्हती, इतके प्रश्न होते. पण आम्ही सगळे शेतकरी एकत्र गेलो, कारखान्यामध्ये योगदानापर्यंत गेलो. कदाला म्हणलं आम्ही आतापर्यंत शिवसेना काम केले, जर तुम्ही ही कामं केली, रस्त्याचा फॉरेस्ट म्हणून रस्त्याचं काम होतं, लाईटचं काम होतं, हा रस्ता सुद्धा आता हा समोरून गेलाय का, हा जिल्हा परिषद फंडातून झालेला रस्ता आहे. जर आमची ही कामं जर तुम्ही केली, अदरवाईज आम्हाला बाकीच्या कंपन्या पण आता हे समोरचं पाणी प्लांट मागणी तुम्ही कोणाला म्हणले होते का हे आमचं काम झाले तर? आम्ही कारखान्यावरती योगदान पहिल्यांदा गेलो होतो, तर योगदानापर्यंत आम्ही पहिल्यांदा प्रस्ताव मांडला की जर आमची ही कामं तुम्ही जर केली तर आम्ही तुमचं 100% काम करू. याच्यामध्ये आम्हाला अजून एक अनिल शेट वाळूंज जे माझी सरपंच पोंदवडीची त्यांची मुलगी उभी अग्निताई, त्यांच्याकडे पण गेलो. पंचायत समितीला आता जिल्हा परिषदाचा विषय चालला, आता जिल्हा परिषदेच्या टायमाला विवेकदादांनी तुमचे प्रश्न मार्गी लावले का? हो, लावले ना. आम्ही 3 प्रस्ताव त्यांच्याकडे नेले होते, त्यापैकी 3ही प्रस्ताव, त्याच्यातला लाईटचा प्रस्ताव होता, रस्त्याचा प्रस्ताव होता, 2 प्रस्ताव त्यांनी पूर्णही केलेले. आता ही लाईन चालू पण झालेली, आठवड्यात ते काम मार्गी लागेल. फक्त आमची अडचण एवढीच राहिली आता, फक्त जे फॉरेस्ट मधून जो रस्ता जाणार आहे, जे विरोधक आता म्हणतात का तुमचं काम होणार नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय का आम्हाला आमचा हक्काचा रस्ता मिळावा. आणि तो जर रस्ता मिळाला त्याच्यानंतर आम्ही नामदार साहेबांना पण गेलो होतो का जर आम्हाला तो रस्ता जर फॉरेस्ट खात्याने वन खात्याने जर परवानगी दिली तर त्यातून आम्हाला खडीकरण, मुरमीकरण आणि डांबरीकरण करून द्यावं. तर आता वन खात्याने त्याची परमिशन दिलंय का? परमिशन आता त्यांचं प्रस्तावित आहे, पण बऱ्यापैकी आता आम्ही त्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः करतोय. तिथे आजूबाजू सातबारे वगैरे असेल, नकाशा असेल, हे सगळे कागदपत्र आम्ही त्यांना जुळवून देतोय. पण जर ती सगळी कागदपत्र झाली तर 100% आम्हाला असं वाटतंय का 100% त्यांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील. पण जर त्यांनी जरी आमचा शब्द पाडला, जो आमचं काम करीन, आम्ही आज ठरवले, आतापर्यंत शिवसेनेचं काम केले, कट्टरपणे केले,
पण त्याच्यानंतर शिवसेनेची दोन दोन फळी झाली. त्याच्यानंतर वरल्या राजकारणात इतका चिवडा झालाय, आम्हाला याची ज्ञान देणं नाही. पण आता आम्हाला कळाले का जो आमचं काम करीन त्याच आम्ही काम करीन. म्हणजे हा मुद्दा तर सर्वीकडे चालू आहे का जो विकासाचं काम करतो त्याला भरभरून जनतेचा प्रतिसाद मिळतो. मग तुम्ही जी मागणी केली आता ती तुमची बरीचशी कामं त्यांनी मार्गी लावली. हा, 90% म्हणजे तुम्ही विवेकदादांच्या कामावरती खुश आहात. हा, सध्या तरी आम्ही खुश आहे. पण आमची अपेक्षा इतकी आहे का आतापर्यंत त्यांनी 90%, आम्ही 100% मागितली, ते 90% कामं पूर्ण केली त्यांनी. पण इथून पुढे पण त्यांनी असंच आम्हाला साथ द्यावा, आमची कामं पूर्ण करावं, जेणेकरून आम्ही त्यांनी काम केलं तर आम्ही त्याला मतदान देईल. आता आम्ही सगळ्यांनी ठरवले, सगळ्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेतलाय सर्व शेतकऱ्यांनी का विवेकदाचं काम करायचं. विवेकदाने 90% काम केलंय आमचं. हा, इथून पुढे आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का त्यांनी आमची राहिलेली पण कामं पूर्ण करावं. अजून बरेच प्रश्न आहे. मग आता हे जिल्हा परिषद निवडून आले तर करतीलच ना पुढची कामं. हा, ते त्यांच्यावर डिपेंड आहे. पण आम्हाला अशी अपेक्षा ते करतील. पण त्यांनी जर केली तर 100% आम्ही त्यांना साथ देऊ. त्यांनी जर पुढची कामं जर केली तर आम्ही 100% साथ देऊ. दादा नमस्कार. नमस्कार. खाल्लं का? हा, जेवलो. काय खाल्लं? काय रोटी भाकरी काहीतरी. रोटी डाब्यावर भेटती, भाकरी घरी असते. रोजची चपाती भाकरी. भाकरी कालवान. हा. कसं काय वाटतं आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली, आहे, चाललंय. आता उमेदवार पण होते, इच्छुक उमेदवार आहेत, दोन आहेत, अरुण भाऊ आहे, रवींद्र वळसे आहेत, एकीकडे विवेकदादा वळसे वाटत. आता इथं म्हणतात तुमच्या गव्हाळी मळ्यामध्ये चांगली कामं केलेली आहेत का? कसं वाटतं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणाला फायदा होईल? बहुतेक विवेक पाटलांना फायदा होईल. कारण कामं आम्ही सांगितल्याप्रमाणे ती कामं झालेली आहेत. आणि मळ्यामध्ये जवळजवळ आम्ही एक नेतृत्व असं केलेलं आहे की सगळ्यांचा एक मत होऊन सगळी मतं एका पार्ट्यात जावीत असं आमच्या सगळ्या मळ्याचं ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्वजण काम करणार आहे अशी आमची भावना आहे. आता ही सगळी मंडळी दूध घालायला आलेली गव्हाळी मळ्यातलीच आहे. सगळी गव्हाळी मळ्यातली, सगळी टोटल गव्हाळी मळ्यातली, एकही म्हणजे- कोणी बाहेरचं नाही. म्हणजे भरभरून प्रतिसाद भेटणार विवेकदादांना. 100%. आणि अरुण भाऊ त्या टायमाला होते, त्या टायमाला काही कामं नव्हती झाली का? कामं झाली होती. हं. पण आता शेवटी पक्षांतर सगळ्या लोकांनी तिकडे वरचं राजकारण सगळं डवळलेलं आहे, चिवडा झालेला आहे. कोण त्याच्यामुळे कुठं उड्या मारतो कळतच नाही. काय खालच्या पब्लिकला आम्हाला काहीच कळत नाही. मग आता नेता लोक उड्या मारतात मान्य आहे. आताच मग कार्यकर्ता एक तुमचा म्हणाला का आम्ही शिवसेनेत होतो, आमची कामं करते, मग कार्यकर्ते पण उड्या मारायला लागलेत ना. मी सुद्धा 100% शिवसेनेचं काम या पाठीमागे केलंय. पण यापुढे विकासाला मतदान आम्ही करणार आहोत हे आमच्या सगळ्या मळ्याचं ठरलेलं आहे. मग आता तुम्ही पण विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही तिकडे उडी मारणार. उडी मारू किंवा काही हो ती पुढची बात आहे. पण आम्ही विकासाचा मुद्दा महत्वाचा विकासाचा मुद्दा आहे. आतापर्यंत आमचं कुठलंही मळ्यातलं आम्ही पावसाळ्यामध्ये गुडघ्या एवढ्या पाण्यातून गाड्या घेऊन येतो तरी आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आतापर्यंत. आता हे रोडला तुम्ही खांबळे बसवलेत, अजून त्याच्या वायर नाही. आता तुमच्या लाखनगाव मध्ये आता आपण बघितलं बिबट्याचा लय मोठा विषय होता. अजून तर तुमच्या जर रस्त्याला जर लाईटी नाही बसल्या तर जाणं येणं तुम्हाला रात्रीचं कसं वाटतं हा प्रवास एकदम धोक्याचा आहे आमचा. पण आता खांबळे बसवलेत, निश्चित लाईट पण येईल अशी आम्हाला खात्री आहे. ती लवकरात लवकर चालू अशी मागणी केली का? मागणी केलेली आहे, आम्ही सगळी मागणी केलेली आहे. आणि त्यांनी पण आश्वासन दिलेले आहे की लवकरात लवकर तुमची लाईट आणि रस्त्याचं काम आम्ही करून देऊ. दादा तुम्हाला काय वाटतं ही जी कामं झालीत या कामांच्या संदर्भातून विवेकदादा वळसे पाटील यांना भरभरून तुमच्या गावातून भरभरून प्रतिसाद मिळेल त्यांना. मिळेल? बाबा तुम्ही कशाला आले इकडे? इकडे कशाला आले? इकडं आमच्या आता समजा आम्ही एकच आहे इकडे डेअरीवर कशाला? दूध घाला डेअरीला कशाला आले? डेअरी दूध घाला आलं ना. आता हे म्हातारे झाले घरात खायचं आणि नाही नाही झोपायचं. झोपाय नाही ना. घरी कोण नाही का दूध घालायला? इंडला घेर नाही, मी एकटाच आहे आता घरी. वन मेन. हा, कसं काय कार्य तुमच्या इकडे? कार्यकर्ते कसे आहेत? हे चांगलं आहे ना. काम करीतात का? हा, काय कामं केली? हा, काय कामं केली? अरे काम चालूच आहे ना, काही नाही काही चालूच आहे काम. कोणी केली कामं? हा, वळसे वाटला काही म्हणतात अरुण भाऊनी केले, तुम्ही म्हणता वळसे भाऊनी. वळसे वाटलानी केली आमची काम. म्हणजे नक्की वळसे पाटलांनी केली का विवेकदादांनी केली? हा, वळसे पाटलांनी कामं केली. हा, मग त्यांनी जी कामं केली त्याचं फळ विवेकदादांना भेटेन इकडे निवडणुकीमध्ये? बरोबर आहे ना. नक्की भेटेन का? हा, नक्की भेटणार. आता तुम्ही वयस्कर माणूस, तुमचा आशीर्वाद मानले होते का काही होऊ शकतं नाही का? भेटन ना. नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या गावामध्ये सकाळी आलो होतो आम्ही, पण इकडं कोणी दिसलं नाही. लाखन गावामध्ये आलो होतो, शेतीच्या कामाला गेले होते.
आता मला कळालं का संध्याकाळचा 8 वाजता इथं डेअरीवरती माणसं येतात. कसं काय तुमच्या इकडे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये रवींद्र वळसे पाटील एकीकडं, अरुण भाऊ एकीकडं, विवेक दादा आहेत. जिल्हा परिषद निवडणूक कशी वाटते तुम्हाला? तुमच्या एरियातून कसं काय समर्थन कोणाला भेटत? विवेक दादा. बाकीचं कोणी काय केले बाकीचं इकडे सगळ्यांच्या मनात विवेक दादाच आहेत का? बाकीचं कोणी काय केलंय काय अरुण भाऊनी काय कामं नाही केली? काय अरुण भाऊ कुठे आतापर्यंत राष्ट्रवादी गेले शिवसेनेत गेले अरुण भाऊ बिडीगुड्याच मारल्यात इकडून तिकडं तिकडून तिकडे अरुण भाऊ आतापर्यंत कुठे होते अरुण भाऊ आतापर्यंत आम्ही शिवसेनेत होते अरुण भाऊ राष्ट्रवादी जाऊन बसले आता आम्ही राष्ट्रवादी अरुण भाऊ शिवसेनेत येऊन बसले आता आम्ही आयुष्यभर यांचंच बघायचं आम्ही होतं असं राहायचं का हे चुकीचं हे अरुण भाऊचं संपलं राहतं म्हणजे अरुण भाऊ तर काय आता मग नक्की काम इकडे तुमची आता हे कोणी केले एवढी? काम काय होतं एकनिष्ठ माणूस पाहिजे आपल्या राष्ट्रवादीचं योगदान आहे ते अर्ध्या तिला फोन उचलते तर अर्ध्या कामं करतात आपली आता आम्हाला डीपी दिली रस्ते कामं देतात आम्हाला फॉर्टचं आमचं घरी फॉर्टचं एकच घरी आमचं हा म्हणजे 2-3 कामं मुद्द्याची होती ती कामं झाली. लागन तेव्हा आम्हाला सहकार्य करतात आता अरुण भाऊचा विषय वेगळा आहे आता अरुण भाऊ कामाची माणूस नाहीच अजून तुला ते पडल्यात आणि जर आता निवडून आले तर ते करायचा प्रयत्न करतील. नाही येणार नाही करणार. कस काही निवडून ते आता कंच्या पक्ष आहेत ते शिंदे शिवसेना कधी गेले म्हणतात बा आज गेले आम्हाला नाही माहिती. आज गेले पण आतापर्यंत आता तुम्ही म्हणले म्हणून मला तुम्ही म्हणले म्हणून मला कळालं. आतापर्यंत तो माणूस राष्ट्रवादी होता हो हो राष्ट्रवादी घड्याळात होते आणि आज शिवसेने गेले लोकांनी कवर त्यांच्या मागे पळायचं ते बरोबर आहे. आता त्यांच्या मागे मग पळायचं. पळायचं नेमकं कोणच्या मागे? फक्त लोक एकमेक विरोध करतील यांनी फक्त मजा बघायची यांनी फक्त पदे घ्यायची फायद्यासाठी पळतात आणि मग आता तुम्ही कोणच्या मागे पळायचे? आम्ही कामासाठी विकास शेतकऱ्याचं आज काम काय आहे? ऊन वारा पाऊस लाईट हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे ते आपलं झाकण झालं मानव पाहिजे. जन्माच्या त्या आपल्याला मूलभूत light गरजा मिळाली आहेत. पाहिजे घराला लाईट मिळाली पाहिजे सगळं मिळालं पाहिजे यांच्याकडे यांनी केलं लाईटीचं तर काम झालंय ना म्हणतात तुम्ही आता DP. लाईट 100% यांनी काम कोणी केलं ते काम? विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून दिलीपराव वळसे पाटील वळसे पाटील पण म्हणले आम्हाला तुम्हाला रस्त्याला 20 नाही 25 लाख रुपये निधी देतो आम्हाला आता तर कोण म्हणले ते रस्त्याचा निधी मंजूर पण झाला रस्ता मंजूर झाला हा मग झालं मग देतो म्हणलेत ना ते शब्द दिलाय म्हणजे शब्दाला ते तिला पक्के. साहेब कधी शब्द खोटा पाळते नाही आता साहेब तुम्हाला काय वाटतं? 100% विवेकदादा वळसे पाटील त्यांनी भरपूर कामं केलेली तुमच्या गावाकडे मळ्यातून सगळं प्रतिसाद भरभरून म्हणजे वळसे पाटलांना हायच ठरलेले आमच्या सगळ्यांचे एकमताने ठरलेले ही कामं आपली केली कामं करीन त्यालाच मग आता ही कामं कोणी त्यांनीच केली त्यांनीच केली मग त्यांच्याच मग मागं. त्यांना भरभरून प्रतिसाद 100% भरपूर निवडणूक या निवडणुकीमध्ये 100% यशस्वी होणार. 100% पुढे त्यांनी भविष्यात कामं केली पुढे त्यांच्याच पाठीमागे. दा नमस्कार. नमस्कार काय तुमच्या गावाच्या म्हणजे काय कामं नव्हती होत इकडून उड्या तिकडून उड्या इकडं आता तुम्ही पण तिकडून उड्या इकडं नक्की कोणत्या पक्षात आहे तुम्ही? आता तसं पाहिलं तर तुम्ही वरून केंद्रापासून तर आता गल्ली बोळापर्यंत पाहतोय आपण निस्ताची उडा राजकारणात. राजकारणात आता हल्ली काय झाले ज्याला खिस्स भरायचं स्वार्थाचा विकास करायचा म्हणजे स्वतःसाठी विकास करायचा जनतेचा समाजात यांना काही पडलेलं नाही कोणी खिस्से भरली? अहो आता तुम्ही समजा आता मी नाव घेत नाही कोणचं कारण की नाव घेणं जर सांगितलं तर याच्यात विरोध मग लगेच यांनी त्याला दम द्यायचा तो आलाच राजकारण म्हणलं का खिस्सा भर खिस्सा भरणे त्याच्यामुळे आज समाजात आपण पाहतोय आज समाजाचं जो काम करील आणि तो त्याच्या पाठीमागे उभं राहील रात्री अपरात्री त्याच्यासाठी तो कायम उभं राहील त्याचं निश्चित त्याच्या मागे उभे राहिले पाहिजे. कोणी केलं काम? आता मी आज सध्या मला माहिती मी पाहतोय आज जवळजवळ 15-20 वर्ष मी आज शिवसेनेचं काम करतोय आणि शिवसेनेचं काम करत असताना आज पोरं फक्त आता आमच्या मळ्यातली जेवढी पोरं आहे 5-5 पोरं विवेकदादा गेली दादाला बोलली आम्हाला मळ्याचं 1-5 वर्ष आमचा प्रश्न आहे लाईट नाही आम्हाला आणि लाईटीचा प्रश्न लय गंभीर आहे तो प्रश्न मार्गी लागला पाहिजे तर विषयाला असं ही बरीच 5-5 पोरं गेले तर दादानी शब्द दिला त्यांना तुम्हाला आम्ही डीपी देतो तुम्हाला रस्ते देतो आणि आमच्याकडून 100% खात्रीशीर तुम्हाला कामं ती करून देतो तर आता त्यांनी- तुम्ही म्हणता 15 वर्ष आम्ही शिवसेनेत होतो त्या टायमाला तुम्ही मागणी केली नाही का शिवसेनेकडे? हो का आम्ही मागणी केली दादा खासदार होते शेवटी खाली अरुणगिरे अरे रो दादा हा दादा त्याच्यानंतर त्यांनी फक्त काय असं गावाची एक मंदिराचा काय निधीच फक्त दिले परंतु जी गाव पातळीवर शेतकऱ्याची कामं आहे लोकांची कामं आहे समाजाची कामं आहे ही महत्वाची आज रस्ता झाला पाहिजे लाईटीचा महत्व जीवनाच्या आरोग्याच्या ज्या समजा आता आपल्याला अन्न वस्त्र निवारा ही महत्वाची ज्या लोकांना गरजा आहे त्या गरजा पूर्ण झाली पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे आज शेतकऱ्याला काय लागत आहे शेवटी तुमचं आज कोणी आजारी पडलं कोण काय अपरात्री राहते त्याला मदत झाली पाहिजे हे लागतं अँब्युलन्सची जरूर. हो त्याच्यामुळे काय माहिती का आज सांगायचं म्हणलं तर ह्या गोष्टी आज झालेल्या नाही इथून माग आणि त्या गोष्टी लागत त्या गोष्टी
ते म्हणले आम्ही तुमच्या ज्या गरजा आहे त्या गरजा पूर्ण करू देतो ही आमची खात्री. त्याच्यामुळं पोरांनी सांगितलं आपल्याला विकासामागे जायचे, विकास महत्वाचा आहे, आपली कामं महत्वाची. त्याच्यामुळं मागं काय झालं त्याच्याकडे आपल्याला लक्ष त्यांनी द्यायचं. शब्द दिला तो पाळला. गाव शब्द पाळला ना त्यांनी. बघा शेवटी त्यांनी आपल्याला काम दिले, लाईटीचं काम असेल, टीपीचं ते ट्रान्सफॉर्मर त्याचं काम दिलेलं आहे. आता येणार आहे रस्त्याचं काम त्यांनी दिलेलं आहे, रस्ता बी होतोय आणि विरोधकाचं कामच असतं आता शेवटी. तुमच्या इकडे कामं झाले, पण काही काही लोक म्हणतात वळसे पाटलांनी कामच नाही केली. हो काय, शेवटी विरोधक काय असतं, काम केलं तर विरोधक मध्ये काम नाही केलं. शेवटी विरोधकांचं तेच असतं, राजकारण कसं खेळायचं आणि मतदाराला कसं बोलवायचं हे त्या विरोधकांचं काम असतं. काम हे करीत राहणार आहे. शेवटी कोणी असं वळसे पाटील असू द्या, विवेकदादा असू द्या, हे काम करणार आहे. येणाऱ्या भविष्यकाळात काम करतील. शब्द आहे आणि आम्हालाही बी बोलेत काम तुम्हाला काही कमी पडून देणार नाही कामात कोणती गोष्ट. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या मागे म्हणजे या निवडणुकीमध्ये विवेकदादा यांना फायदा होईल. 100% फायदा होईल. 100% मी तर आज पाहतोय 100% फायदा होईल. कारण की आज तुम्ही वरच्या राजकारणात अरुण भाऊच्या बद्दल अरुण भाऊ राष्ट्रवादीत होती. शेवटी आज राष्ट्रवादीत तुम्हाला तिकीट नाही भेटत, तुम्ही शिंदे गटात. तुम्हाला फक्त तुमच्या फायद्यासाठी स्वतःसाठी तुम्ही इकडे येत आहे. तुम्हाला जनतेच्या फायद्यासाठी काही पडलेलं नाही. तर बघा, राजकारण एक वेगळ्या दिशेने असतं, कोणी इकडे जातं कोणी तिकडे जातं, पण जनतेची प्रतिक्रिया कशी असते, जनता काय म्हणतं का, जनतेला काय वाटतं का आपल्याला आपल्या गाव पातळीवरती खेडेगाव असतील, खेडेगावांमध्ये अजून बिबट्याचे प्रश्न आहेत, लाईट रस्त्याने येणे जाणं, लोक जाता येताना घाबरतात, आणि ही विकासाची कामं कोण करेल त्यांच्यापासून आपण जायचं. तरी पाहूया आपण काय करायचं. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथलेच का, गव्हाळी मळ्यातले? कवळे म्हणाले. कसं काय तुमच्या इकडे वारं काय आहे? जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये एकीकडे अरुण गिरे आहेत, एकीकडे रवींद्र वळसे आहेत आणि विवेक दादा पण आहेत. नाही, इकडे वार सगळे विवेक दादाच. विवेक दादाच हा, इकडे काय सगळ्यांच्या याच्यात मनात विवेक दादाच बसलेत काय? हा, सगळ्याच्या मनात विवेक दादाच. आता ही म्हणतात कामं केलेत, कामं झालेत नक्की? कामं झालेत. लाईटीचं हा, लाईटीची काम झाली, रस्त्याची काम झाली. म्हणजे तुम्ही खुश आहात? चांगल्यापैकी खुश आहे. मनापासून सांगा. नाही चांगल्या नाही, मनापासून खुश. चांगल्यापैकी खुश आहेत. हा, आणि येणाऱ्या काळात जर काही कामांची मागणी केली तर ती पूर्ण होतील. काम होणार ना, काम होणार. एकजुटी सगळ्याचं काम होणार. म्हणजे बघा, राजकारणामध्ये एक आत्मविश्वास एक असतो जनतेच्या मतदारांमध्ये एक विश्वास असतो का जी आमची कामं करतात, आणि जेव्हा कामं होतात तेव्हा त्या उमेदवाराला भरभरून प्रतिसाद जनतेचा भेटतो. तसं आता इथं आपण गव्हाळी मळ्यामध्ये बघितलं का अनेक कामं झालेली आहेत आणि त्याच्यामुळे जनता पण त्यांच्यावरती खुश राहते. आता ही तरुण पिढी आपल्याकडे आहे, तरुण मधले एक बघूया. नमस्कार. नमस्कार. आता तुम्ही तरुण वर्ग म्हटलं तर आता काही काही कसं होतं, तरुण वर्ग कुठं जातो काय होतं, आणि तरुण वर्गाच्या मनामध्ये एक वेगळे प्रश्न असतात का. आता पूर्वी काळामध्ये जे विकास कामं झाली, आता नवीन आमच्या पिढीमध्ये पण काहीतरी कामं झालं पाहिजे. आता तुमच्यासाठी काही मागण्या झाल्या, तुम्ही काही मागण्या केल्या, काय वाटतं या परिषद जिल्हा परिषद मध्ये तुम्ही एखादी मागणी केली? उमेदवार आहेत, अरुण भाऊ आहेत, रवींद्र वळसे आहेत, विवेकदादा वळसे पाटील आहेत, तुमच्या मागण्या कोण पूर्ण करील? दादांनी केलेले आहेत. कोण? विवेक दादा. विवेकदादा वळसे पाटील. तुम्हाला आत्मविश्वास आहे? हो. कामं होतील? होतीन गाव. म्हणजे हा आत्मविश्वासच हा महत्वाचा असतो. आणि जेव्हा मतदाराच्या मनामध्ये एखादा उमेदवार जर बसतो ना, तो त्याला 100% प्रतिसाद भेटतो. तर ह्या गव्हाळी मळ्यामध्ये आपण बघितलं, आम्ही सकाळी पण आलो होतो, पण आम्हाला इथे काय शेतकरी वर्ग काय दिसले नाही. आणि आता आपल्याला दिसलं, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे का या ठिकाणी विवेकदादा वळसे पाटील यांना भरभरून प्रतिसाद आहे. कॅमेरा पर्सन विशाल सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, गव्हाळी मळा, लाखनगाव.